राज्यामध्ये जिल्हा परिषदेत पडताळणी अंती प्रमाणपत्र नसलेले बनावट दिव्यांग प्रमाणपत्र आणि 40% कमी दिव्यांगत्व असलेले 316 अधिकारी कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई। मंत्री अतुल सावेंची लेखी उत्तरातून माहिती। सोलापूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदासाठी भाजपकडून अर्ज दाखल। पहिल्यांदाच नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या रंजिता चाकोते यांना भाजपकडून स्थायी समिती सभापतीपदी संधी। भाजपकडून एकमेव अर्ज दाखल झाल्यानं चाकोते यांची सभापतीपदी निवड निश्चित। भिवंडी निजामपूर महापालिका निवडणूक नवनिर्वाचित महापौर नारायण चौधरी यांनी स्वीकारला पदभार। शहरातल्या मूलभूत सुविधांवर भर। पक्षाच्या कारणे दाखवा नोटीसला देणार योग्य उत्तर, चौधरी यांची प्रतिक्रिया। राज्यामध्ये अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी दोषी आढळणाऱ्या 25 अधिकारी अंमलदार यांच्यावर निलंबनाची कारवाई। 2022 ते 25 दरम्यान दोषी आढळणाऱ्यांवर कारवाईची माहिती। 8 मार्च म्हणजेच महिला दिनापासून 14 ते 15 वयोगटातल्या मुलींना लस देणार। सर्व्हायकल कॅन्सर होऊ नये म्हणून लस देण्याची मोहीम सुरू करणार। आरोग्यमंत्र्यांची विधान परिषदेत माहिती। जिल्हा प्रशासनाचा संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यात सर्वाधिक टंचाईग्रस्त गावं। मार्च ते जून महिन्यापर्यंत जालना जिल्ह्यामधल्या 562 गावं आणि 138 वाड्यांना पाणी टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता। जवळपास 200 टँकर याकरता लागण्याची शक्यता। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। पुढील 4 दिवसात जर्मनीहून नायर रुग्णालयात लागणाऱ्या सिटी स्कॅन मशीन येणार। मंत्री उदय सामंत यांचं उत्तर। विधान परिषदेत आमदार सुनील शिंदेंनी नायर रुग्णालयातल्या एमआरआय मशीन 2023 पासून बंद असल्याबाबत केला होता प्रश्न। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर नियम मोडणाऱ्या 85% वाहन चालकांनी ई चलान दंडाची रक्कम अद्याप भरली नसल्याचं समोर। नियम मोडणाऱ्या 36 लाख वाहन चालकांना ई चलानच्या माध्यमातून 599 कोटी रुपयांचा दंड। शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या प्रश्नाला प्रताप सरनाईकांचं उत्तर। स्वतःला मुंबई महापालिकेच्या हेल्थ डिपार्टमेंटमधला फूड सेफ्टी ऑफिसर असल्याचं भासवत 62 वर्षीय व्यक्तीला विक्रोळी पोलिसांकडून अटक। वडापाव विक्रेत्यांकडून उकळत होता पैसे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।